महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या वाढली. माझा पुणे जिल्हा, माझा नाशिक जिल्हा, माझा अहिल्यानगर जिल्हा. आणि त्याचा एक प्रसंग सांगतो. कोपरगाव तालुक्यातील काही नागरिकांच्यावर हल्ले झाले. दुर्दैवाने दोघांचा मृत्यू झाला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आशुतोषनी फोन केला. त्या घटना घडल्या होत्या, रस्ता बंद केलेला होता, तिथं तो गेला आणि तिथून त्यांनी मला फोन केला. मी अतिशय महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होतो, कारण मला पुरवणी मागण्या उद्याच्याला 8 तारखेला सादर करायच्या. त्याच्यामुळे मी माझ्या पीएला सांगितलं की आत्ता नाही, माझी मीटिंग झाल्यानंतर मी फोनवर येईल. त्यावेळेस माझ्या पीएला आशुतोषने सांगितलं, दादा मीटिंगमध्ये असले तरी देखील मला दादांशी ताबडतोब बोलायचं. मी ऐकणार नाही. मी दादांच्या पक्षाचा आमदार आहे. माझं महत्त्वाचं काम आहे. माझं आत्ताच्या आत्ता दादांशी बोलणं करून द्या. पुन्हा पीए दादा ती असा म्हणतोय. मला वाटलं याला काहीतरी दिसतंय. मग दादांना आशुतोषचा फोन मी घेतला आणि त्यावेळी माझ्या पीएनी चालू मीटिंगमधनं मला तो फोन आणून दिला आणि सर्वांना त्यांनी स्पीकरवर घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी जे काही सांगितलं ते मला बोलून दाखवलं. तुमचा आशुतोष हा कधी कधी अशी का लाडकी दादागिरी, आम्ही लाडक्या बहिणींना मदत केली, पण ही लाडकी दादागिरी माझ्यावर चालवतो. महाराष्ट्र मला घाबरतो. मी सांगितलं ना, मी आता भेटणार नाही. लगेच म्हणतात दादाचा मूड दिसत नाही, आता नको भेटायला परत. परंतु ती दादागिरी त्याची मी सहन करतो. त्याचं कारण ही लाडाने असलेली दादागिरी आहे. आग्रह तुमच्या सर्वांच्या काळजीपोटी त्याने त्या ठिकाणी केलेला होता आणि त्याच्यामुळं ती लाडकी दादागिरी मी आनंदाने सहन केली आणि इथून पुढे पण सहन करत राहील. आप देख रहे हैं जनता की नजर, जहां बात होती है हकीकत की.